नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 5G टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घेणार आहोत. जिओने सुद्धा याच्या संबंधीची घोषणा केलेली आहे आणि 5Gवर प्रश्न येणं आपल्याला अपेक्षित आहे. 2019पासून किंवा 2020च्या सुरुवातीपासून 5G बऱ्यापैकी चर्चेमध्ये आहे. 4G जी टेक्नॉलॉजी आहे जी आज आपण वापरतो आहे त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे ते 5G आहे आणि तिच्यामुळे डिजिटल क्रांती जी काही आपण म्हणतो की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन है ना 4, तर त्या सगळ्या गोष्टींशी हे रिलेटेड आहे. तर 5G आणि 4G मधला डिफरन्स आणि महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला जर तुम्ही टेलिग्रामवर फॉलो करत नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकतात. तर बघूयात 5G टेक्नॉलॉजी. आता 5G टेक्नॉलॉजीचा वापर कुठं कुठं होऊ शकतो, तर सर्वदूर तुम्हाला ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे मिळू शकते. इंटरनेट ऑफ थिंग्स हा जो कन्सेप्ट आहे की बऱ्यापैकी सगळ्या इंटरॅक्शन ह्युमन प्रत्येक गोष्टीला इंटरनेटशी जोडणं, इंटरनेट ऑफ द थिंग्स याच्यावर UPSC प्रिलिम्सला एकदा प्रश्न पण आलेला आहे. तर याच्यामध्येही बऱ्यापैकी याच्यातून गोष्टी वर्क होणार आहेत. त्याच्यानंतर रिमोट डिव्हायसेस जे आहे त्याचा क्रिटिकल कंट्रोल, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसून दुसऱ्या ठिकाणच्या डिव्हायसेसला खूप चांगल्या पद्धतीने 5Gमुळे कंट्रोल करू शकता. त्याच्यानंतर वाहतूक यंत्रणा जी आहे तिच्यामध्ये स्मार्ट व्हेकल्स असतील किंवा ट्रान्सपोर्ट असेल, पायाभूत सुविधा ज्या काही आहेत तिच्यातल्या सगळ्या दळणावळणाच्या तिच्यात क्रांती होणार आहे. आणि मीडिया एव्हरीवेअर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 5G असं वर्क करतं ते प्रत्येक ब्रँडमध्ये वर्क करतं, तर तेही आपण बघूयात. आता बघा 5G काय आहे, तर इट इज 5th जनरेशन वायरलेस टेक्नॉलॉजी फॉर डिजिटल मोबाईल नेटवर्क. 5th जनरेशन, फर्स्ट सेकंड थर्ड जाऊ ना, 1G 2G 3G 4G 5G, 5वी जनरेशन आहे आणि वायरलेस तंत्रज्ञान मोबाईल नेटवर्कसाठीचं. आता याची ज्या फ्रिक्वेन्सी आहेत तर 3 फ्रिक्वेन्सीवर हे काम करतं. मिलीमीटर वेव्स ज्या फास्टेस्ट असतात, 1 ते 2 गिगाबिट पर सेकंद असं हे वर्क करतं. मिड बँड जे आहे ते 1 ते 10 गिगाहर्ट्ज आणि लो बँड जो आहे तो लेस दॅन 1 गिगाहर्ट्ज. तर याची जी वैशिष्ट्य आहेत 5Gची, तर 5Gची वैशिष्ट्य म्हणजे काय ना की ते सगळ्या फ्रिक्वेन्सीवर काम करतो. लो बँड, मिड बँड, मिलीमीटर वेव्स. तर हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की प्रगत तंत्रज्ञान जे आहे ते लोअर याच्यावर काम करत नाही, पण 5Gचं हे वैशिष्ट्य आहे की ते सर्व याच्यावर काम करतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 4G आणि 5G ह्याच्यामधला नेमका डिफरन्स काय आहे, तर बघा लॅटेन्सी 10 ms, तर याची 1पेक्षा कमी आहे. याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे प्रगत आहे. लॅटेन्सी जेवढी कमी असते तेवढं तंत्रज्ञान खूप चांगलं असतं, वापरणाऱ्यासाठी सोयीचं असतं. लॅटेन्सी हा जो कन्सेप्ट आहे बघा इथं दिलेला आहे. नेटवर्क लॅटेन्सी काय असते, टाईम रिक्वायर फॉर पॅकेट ऑफ डेटा टू ट्रॅव्हल राऊंड ट्रिप्स बिटवीन 2 पॉईंट्स. म्हणजे आता हे 2 पॉईंट्स आहेत A आणि B, या दोघांमध्ये जो काही डेटा जाणार आहे म्हणजे त्याचं जे काही वहन होणार आहे या दोन्ही एवढ्या स्पेसमध्ये, तर त्याच्यासाठी किती वेळ लागतो, तर त्याला नेटवर्क लॅटेन्सी म्हटलं जातं. जर याच्यासाठी कमी वेळ लागत असेल याचा अर्थ काय होतो की तुमचं इंटरनेट खूप चांगलं आहे, म्हणजे लोअर द नेटवर्क लॅटेन्सी बेटर द युजर एक्सपिरियन्स. म्हणजे 2 पॉईंटमध्ये डेटा ट्रॅव्हल करायला जितका कमी वेळ लागतो तो युजरसाठी चांगला असतो ऑब्वियसली, आणि त्याच्यामुळे नेटवर्क लॅटन्सी जेवढी कमी तेवढं तंत्रज्ञान चांगलं किंवा तेवढं इंटरनेट चांगलं. तर हे MCQसाठी लक्षात ठेवायचं. MCQमध्ये असतं आपल्याला असं वाटतं की 5G तर त्याची लॅटन्सी जास्त पाहिजे, तर ते अपोजिट आहे, म्हणून हा MCQ आता लक्षात ठेवा. दुसरे महत्त्वाचे काय आहेत, मग आता हे खूपच टेक्निकल मुद्दे आहेत, पण जस्ट तुम्हाला त्याचा डिफरन्स आकड्यांमधला दाखवण्यासाठीच घेतले आहेत. एक्झाममध्ये एवढं विचारलं जाण्याचे चान्सेस फार कमी आहे. डेटा ट्रॅफिक, आता याचं 7.2 एक्झाबाईट्स पर मंथ आहे, याचं 50 आहे बघा, म्हणजे 7 सकम है ना, 7 है ना, 7 × 7 49, तर 7 पट जास्त, पण हे मंथ 2021मध्ये. ओके. त्याच्यानंतर पीक डेटा रेट्स जे आहेत 1 GB पर सेकंद, हे 20 GB पर सेकंद आहे. अवेलेबल स्पेक्ट्रम जे आहेत तर 3 GHz, तर याच्यासाठी 30 GHz आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक गोष्ट कमीत कमी 7 ते 10 पटीने जास्त आहे. त्याच्यानंतर कनेक्शनची डेन्सिटी किती असू शकते, 1 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये 100,000 कनेक्शन्स, तर इथं 5Gमध्ये 10 लाख कनेक्शन पर किलोमीटर स्क्वेअरमध्ये. तुम्ही विचार करा, 100,000 म्हणजे 1 लाख आणि तिकडे 10 लाख कनेक्शन्स आहेत, म्हणजे 10 पटीने जास्त कनेक्शन तुम्ही देऊ शकता आणि ते गोष्ट वर्क होऊ शकते, तेवढी डेन्सिटी ते बिअर करू शकतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्पेक्ट्रम. आता स्पेक्ट्रममुळे तर भारताचा इतिहास सगळा 2014मध्ये फार है ना घडला आहे. रेडिओ वेव्हची रेंज जी काही असते की जी कम्युनिकेशनसाठी यूज केली जाते त्याला स्पेक्ट्रम म्हटलं जातं. जो स्पेक्ट्रम काय असतो, इट इज ऑल अबाउट रेंज ऑफ रेडिओ वेव्स. ओके, जी कम्युनिकेशनसाठी यूज होते आहे. आणि हे जे सगळं असतं ते गव्हर्न बाय गव्हर्नमेंट. तर ऑब्वियसली स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट है ना, सगळे आरोप प्रत्यारोप जे काही झाले होते है ना, 2G स्पेक्ट्रम 3G स्पेक्ट्रम, तो सगळा जो इश्यू आहे तो हेच आहे, रेडिओ वेव्सशी रिलेटेड आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता 1G नेटवर्क कधी आलं होतं बघा. हे सगळे जी नेटवर्क 1979मध्ये, याला ॲनालॉग टेलिकम्युनिकेशन म्हणतात. म्हणजे आपले जे लँडलाईन्स वगैरे सुरू झाले होते 1979. 2G जे काही आहे 1991मध्ये आलं, ज्यावेळेस आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन केलं, आपली इकॉनॉमी ओपन झाली. टेक्स्ट मॅसेज नावाची जी गोष्ट आहे ती 1991मध्ये आली. CDMA, GSM, TDMA. आता हे CDMA किंवा GSM सिमच्या बाबतीत आपण ते ऐकलेलं आहे. 3G 1998, 3G 1998मध्ये आलं. मोबाईल आणि वायरलेस इंटरनेट कनेक्शन है ना, मोबाईल आणि वायरलेस इंटरनेट कनेक्शन 1998 3G. 4G जे आहे ते 2008मध्ये आलेलं आहे, 2008. आणि हे खऱ्या अर्थाने ट्रूली मोबाईल ब्रॉडबँड होतं, क्लाउड, IP ॲड्रेस आणि त्या सगळ्याच गोष्टी. तर हे 4Gचं आहे. आत्ताच्या हिच्यामध्ये जे काय आहे ते 4G आहे. बऱ्यापैकी जगातले जे देश आहेत ते 4G वापरतात. आणि 5Gमध्ये असणारे फार कमी लोक आहेत. 2019मध्ये 5G तंत्रज्ञान आलं. अनलिमिटेड डेटा है ना, अनलिमिटेड, बिलकुल सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड थाळी वगैरे जशी असते तशाच पद्धतीने, कसली कंडिशन अप्लाय नाही इथं, तसलं हे 5G आहे. हे 5G भारतामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो का आपण? आता जिओनी वेळा उचललेला आहे. जिओनी म्हटलेलं आहे की आम्ही आता क्रांती करणार आहोत. जिओने ऑलरेडी इंटरनेटच्या बाबतीत तुफान क्रांती केली आहे भारतामध्ये. आणि जर जिओ सक्सेसफुली 5G घेऊन आलं तर तो एक महत्त्वाचा इश्यू असणार आहे. पण भारतामध्ये 5Gच्या बाबतीत काय आव्हानं आहेत बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त जिओ नाही पण बाकीच्या सर्व कंपन्यांचा जर विचार आपण केला तर उत्पन्नामध्ये टेलिकम्युनिकेशन कंपन्या ज्या आहेत 2016पासून मोठ्या प्रमाणावर घट आहे. तुम्ही बघितलं असतील किती काय केसेस आहेत, त्या वोडाफोनची केस, याची केस, त्याची केस है ना, वाईट परिस्थिती आहे टेलिकम्युनिकेशन कंपन्यांची. मोठ्या प्रमाणावर या कंपन्या कर्जबाजारी आहेत है ना. जिओवर पण मोठं कर्ज होतं बघा, पण आता त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे फेसबुक आणि ती सगळी, त्याच्या त्या केसमध्ये त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळाला आणि त्यांचं कर्ज जे आहे ते गेलं सगळं. आरोग्यावरचा परिणाम म्हणजे 5Gमुळं जे काही किरणोत्सर्ग होणार आहे, स्टेशन्स उभे राहतील मोठ्या प्रमाणावर त्याच्यासाठीचे टावर्स आणि ते, तर त्यामुळं इस्रायलसारखा प्रगत देशसुद्धा तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये तो 5Gचा वापर करण्यात धजावत नाही. की जर तुम्ही उद्या 5G सुरू केलं, मोठ्या प्रमाणावर जो किरणोत्सर्ग होणार आहे त्याचा आपल्या हेल्थवर काय इम्पॅक्ट होईल हे आपल्याला आज माहीत नाही. प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव. खरं तर 5G करता तुम्हाला तंत्रज्ञानातले जे काही प्रगत घटक आहेत वेगवेगळ्या ह्याच्यातले, त्या सगळ्यांना एका छताखाली आणायचं आहे, म्हणजे एका ठिकाणी आणायचं आहे. हेच मोठं आव्हान याच्यातलं आहे. त्याच्यानंतर मोबाईलच्या किमती पण वाढतील बघा. ओके, 5Gच्या मोबाईलची किंमत जी आहे ती 4G मोबाईलपेक्षा, म्हणजे 4G मोबाईल म्हणजे जे आता आपण वापरतो आहे ते 4G मोबाईल आहेत. आणि ऑब्वियसली 5G मोबाईलची किंमत जी असेल ती 4G मोबाईलपेक्षा जास्त असणार आहे. मग ती कॉस्टली असेल, लोकांना ती परवडेल का, हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. आणि 5Gची जी कॉस्टिंग आहे इंटरनेटची ती पण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा. आता इंटरनेट किंवा डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास म्हणावा तितका भारतात झालेला नाही आहे. म्हणजे जवळपास आज जर तुम्ही बघितलं तर भारताच्या बाबतीमध्ये जवळपास 30 ते 35% उद्योग असे आहेत की त्यांचा डिजिटलशी दूरपर्यंत संबंध नाही. आता कोविड-19मुळे ज्या वेळेस डिजिटल पेमेंट करायची वेळ येते तर त्यावेळेस कितीतरी असे लोक आहेत की त्यांना ते वर्कच होत नाही, त्यांना कॅशच पाहिजे. तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही आव्हानं पेलून येत्या काळामध्ये जिओ जर 5G आपल्याकडे घेऊन येत असेल तर तिच्यामधून नक्कीच एक महत्त्वाचा इंटरनेटचा टप्पा आपण गाठू. आणि त्यातल्या त्यात पण एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे बघा, ज्याला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हटलं जातं. ओके, 4 है ना. तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 जे काय आहे तर ती जी आहे ती याच्यामुळे घडू शकते 5Gमुळे. 5Gच्या याच्यामध्ये चीन आता मोठ्या प्रमाणावर काम करतं आहे. आणि येत्या काळामध्ये की भारतामध्ये जर ह्या गोष्टी सगळ्या वर्क झाल्यात तर ते आपल्यासाठी चांगलं असणार आहे. परंतु हेल्थ हजार्ड्स आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात, त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर ॲनलाईज करूनच हे होणं गरजेचं आहे.
अदरवाईज हे आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिकसुद्धा ठरू शकतं. आणि बघूयात येत्या काळामध्ये गोष्टी कशा वर्क होतात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.